चला चालू करूयात. मग आपण सेक्शन 37 बघत होतो ना. सेक्शन 37 म्हणजे आयपीसीचा सेक्शन 99. एक्सप्लेनेशन 1 आपण बघितला होता. मी तुम्हाला पोलीसचं एक्झाम्पल दिलं होतं. एक्सप्लेनेशन 2 पण सेमच आहे, फक्त इथं नवीन काय आहे तर डायरेक्शन. इथे मेन पब्लिक सर्वंट आहे, तर इथे पब्लिक सर्वंटच्या डायरेक्शन मध्ये कोणी काम करताय, तर तेव्हा फक्त हेच नवीन आहे. एक्सप्लेनेशन 2 मध्ये अजून एक गोष्ट जी नवीन आहे, ते यांनी म्हटलंय की अनलेस सच पर्सन म्हणजे इथे समजून घ्या पोलीस ऑफिसरचं उदाहरण. पोलीस ऑफिसर तो काय आहे की तो येतर आहे विदाऊट युनिफॉर्म मध्ये, म्हणजे युनिफॉर्म घातला नाही येते, आणि तुम्हाला डाऊट आहे की हा पोलीस ऑफिसर आहे किंवा नाही. मग अशा परिस्थितीमध्ये समजून घ्या त्यांनी त्याचा आयडी कार्ड दाखवलं पोलीसचं. मग इथे म्हटलंय सच पर्सन्स स्टेट्स द अथॉरिटी अंडर विच ही ऍक्ट्स, किंवा आयडी कार्ड दाखवलाय किंवा कोणता वॉरंट दाखवलाय कोर्टाचा तुमच्या विरोधात, तर तेव्हा मग दुसरी गोष्ट होणार. तेव्हा मग समजल्या जाणार की पोलीस ते काम करू शकते आणि तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स घेऊ नाही शकणार. ठीक आहे. और इफ ही हॅज द अथॉरिटी इन रायटिंग इथे वॉरंट आला. कोणता पण वॉरंट असू शकते, अरेस्ट वॉरंट असू शकते, सर्च वॉरंट असू शकते. सच अथॉरिटी इफ डिमांडेड, जर तुम्ही त्याला रिक्वेस्ट करता किंवा डिमांड करता की तुम्ही दाखव, तो पोलीस ऑफिसर तुम्ही युनिफॉर्म मध्ये तर नाहीये, मग आयडी कार्ड दाखवा किंवा वॉरंट दाखवा, काही तर दाखवा, ज्याने करून तुमची अथॉरिटी किंवा आयडेंटिटी प्रूव्ह होणार. ठीक आहे. एक्सप्लेनेशन 1 आणि एक्सप्लेनेशन 2 समजलं का तुम्हाला? मागच्या मागच्या क्लासमध्ये टाइम आपला ओव्हर झाला होता. सेक्शन 37 99 आयपीसी मध्ये काही डाऊट आहे का विचारू शकतात, नाही तर आपण समोर जाऊया. ओके. रिपीट काय करू? पूर्ण सेक्शन रिपीट करायचा का? अच्छा, एक्सप्लेनेशन. ठीक आहे. मी काय करतो, एक्सप्लेनेशन सुरुवातीपासून पूर्ण सेक्शन रिपीट करू का? ठीक आहे, पूर्ण सेक्शन रिपीट करूया. ठीक आहे. खूप वेळ लागत आहे याला. ठीक आहे. आता हा आहे आपला सेक्शन 37. आयपीसीचा मी तुम्हाला सांगितलं आहे 99. आता हा सेक्शन मेन आहे, कारण की हा प्रायव्हेट डिफेन्स मध्ये रेस्ट्रिक्शन सांगतो आपल्याला. प्रायव्हेट डिफेन्स तुम्ही यूज तर करू शकता, पण केव्हा तुम्ही नाही करू शकत, तर इथं नो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स म्हटलं. तर अशा कोणत्या सिच्युएशन्स आहेत ज्यामध्ये तुम्ही प्रायव्हेट डिफेन्सचा जो अधिकार आहे तुमचा, तो तुम्ही एक्झरसाइज करू शकत नाही. आता प्रायव्हेट डिफेन्सचा अधिकार तुम्हाला कोण देते, कोणता सेक्शन देते? तो आहे 34. 34 तुम्हाला अधिकार देते की तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स एक्सरसाइज करू शकता. आता प्रायव्हेट डिफेन्स तुम्ही केव्हा एक्सरसाइज करू शकता, कोणत्या कंडिशन मध्ये करू शकता, हे सांगितलंय सेक्शन 35. सेक्शन 35 सांगितलं आपल्याला बॉडीसाठी तुम्ही यूज करू शकता, बॉडीचं प्रोटेक्शन करण्यासाठी, दुसऱ्याच्या बॉडीचं प्रोटेक्शन करण्यासाठी, आणि प्रॉपर्टीचं प्रोटेक्शन करण्यासाठी तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स एक्सरसाइज करू शकता. प्रॉपर्टीमध्ये 4च ऍक्ट आहे, 4च ऑफेन्स दिली होते त्यांनी, ती गोष्ट वेगळी होती. पण प्रॉपर्टीसाठी आणि बॉडीसाठी तुम्ही प्रायव्हेट डिफेन्सचा यूज करू शकता. आता जर तुम्ही सेक्शन 35 बघितला ना, सेक्शन 35च्या फर्स्ट लाईन मध्ये एक्सेप्शन आहे 37. फर्स्ट लाईन मध्ये आहे सेक्शन 37. आता सेक्शन 37 काय म्हणतो की कोणत्या परिस्थितीमध्ये, कोणत्या कंडिशन्स मध्ये तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स नाही करू शकणार. ठीक आहे, तर तेच आपण बघत आहोत या सेक्शन. तर आपण हा पूर्णपणे सेक्शन लाईन बाय लाईन बघूयात. तिथं काय म्हटलंय, देर इज नो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, तर प्रायव्हेट डिफेन्स नाही आहे खालील केसमध्ये. तर ते केस कोणत्या? सगळ्यात पहिले त्यांनी म्हटलंय की जर कोणता पब्लिक सर्वंट आहे ना, पब्लिक सर्वंट, आणि तो गुड फेथ मध्ये काम करत आहे आणि अंडर कलर ऑफिस
कलर ऑफिस ऑफिस, दो दॅट ऍक्ट मे नॉट स्ट्रिक्टली जस्टिफायबल बाय. समजून घ्या, एक पोलीस ऑफिसर आहे. पोलीस ऑफिसर तुम्हाला अरेस्ट करताय, गलतीने अरेस्ट करताय. त्यांनी अरेस्ट बीला करायला पाहिजे होतं, पण तो बीला अरेस्ट नाही करत. गलतीने त्याला वाटते की तुम्हीच बी आहे. हा एच व्यक्ती जो आहे ना, हाच क्रिमिनल, पण ऍक्च्युअल क्रिमिनल हा राहतो. आता पोलीस ऑफिसर हे काम गुडफेत मध्ये करताय, पहिली गोष्ट तर गुडफेत मध्ये करताय. इवन दो ते जस्टिफायबल बाय लॉ नाही आहे, जस्टिफायबल बाय लॉ नाही आहे, ठीक आहे. आणि कलर ऑफिस ऑफिसमध्ये करत आहे, म्हणजे त्याला प्रॉपर अथॉरिटी आहे अरेस्ट करण्याची. कलर ऑफिस ऑफिस, कलर ऑफिस ऑफिस तो प्रॉपर युनिफॉर्म मध्ये आहे. हा ना. तर ए प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकते का? तर नाही. इथं नाही म्हटलंय ना, नो प्रायव्हेट डिफेन्स. तर अशा कंडिशन मध्ये ए प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकत नाही. आता बी मध्ये म्हटलं की फक्त डायरेक्शन म्हटलं. जर समजून घ्या, हा पोलीस ऑफिसर आहे, पोलीस ऑफिसरने दुसऱ्या पर्सनला सांगितलं, सी ला, की तू अरेस्ट कर, आणि तो गलतीने बी ला अरेस्ट करण्यासाठी गेला होता, पण त्याला वाटते की एच क्रिमिनल आहे, सेम कंडिशन, एच क्रिमिनल आहे. तर ए या पण परिस्थितीमध्ये प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकत नाही. किंवा समजून घ्या, कोर्ट आहे आपल्याजवळ, आणि कोर्टाने डायरेक्शन दिली आहे पोलीस ऑफिसरला, ठीक आहे. तर ए आणि बी मध्ये फक्त हाच फरक आहे. आता कोणत्या गोष्टी कॉमन? कॉमन फक्त एकच आहे की एक्सेप्शन, अपवाद. इथे काय म्हटलंय, अप्रिहेन्शन ऑफ डेथ और ग्रीवियस हर्ट. जर एला इथे वाटत आहे की हा जो पोलीस ऑफिसर आहे, हा डेथ कॉज करू शकतो अरेस्ट करण्यासाठी, किंवा ग्रीवियस हर्ट कॉज करू शकतो, तर एला मग प्रायव्हेट डिफेन्स आहे. एला प्रायव्हेट डिफेन्स आहे फक्त या दोन केसमध्ये, डेथ आणि ग्रीवियस हर्ट. आता इथे हा जो शब्द आहे ना, अप्रिहेन्शन, अप्रिहेन्शन म्हणजे तुम्ही म्हणू शकता याला धास्ती. मराठीमध्ये धास्ती हा शब्द आहे, धास्ती किंवा भीती आहे. तर अशा कंडिशन्स मध्ये ए प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकतो. तर हे झाले आपले ए आणि बी समजला का तुम्हाला? आता इथं सांगा, ए आणि बी समजलं? ठीक आहे. आता ए आणि बी मध्ये कॉमन काय काय आहे ना? आता ए आणि बी मध्ये गुड फेथ कॉमन आहे, पब्लिक सर्वंट कॉमन आहे, जस्टिफायबल बाय लॉ नाही आहे, हे कॉमन आहे. बघा, नॉट बी स्ट्रिक्टली जस्टिफायबल बाय लॉ, नॉट बी स्ट्रिक्टली जस्टिफायबल बाय लॉ. परत कलर ऑफिस ऑफिस, हे पण कॉमन आहे, कलर ऑफिस ऑफिस. फक्त इथं वेगळं काय तर डायरेक्शन, ठीक आहे. गुड फेथ पण कॉमन असेल. इथे आहे का गुड फेथ? हे गुड फेथ, ठीक आहे. आता सी काय म्हणतोय? Okay, that means if there is apprehension of death and grievous hurt, then PD can exercise. Yes, in that case, we can exercise our private defense. Yes, true, true. Even if the act is done by a public servant. Yes, yes, that is correct. ठीक है. मग clause C. In case in which there is time to have recourse to the protection of public authorities. तर जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही पब्लिक अथॉरिटीज कडे जाऊ शकता, तुमच्यापाशी टाइम, तर तेव्हा तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकत नाही. आता यासाठी मी तुम्हाला केस लॉ दिली होती वाटते. केस लॉ लक्षात आहे तुम्हाला? महेंद्र पाल जॉली वर्सेस स्टेट ऑफ पंजाब। हा, तो वो ते तर तुम्हाला लक्षात आहे ना, की ते पण एक्सप्लेन करू डबल एकदा. मी एक्सप्लेन करू शकतो. अच्छा, फॅक्ट नाही समजले का? ठीक आहे, आपण रिपीट करूया. तर मी केसचं नाव नाही लिहिलं, फॅक्ट नाही समजली ना, फॅक्ट नाही आहे लक्षात, राईट समजली. ठीक आहे, तरी पण आपण रिपीट करून घेऊया. असो, तर मी केसचं नाव नाही लिहित, फक्त मी एक्सप्लेन करतो की झालं काय. आता या केस लॉ मध्ये काही वर्कर्स लोक होते, वर्कर्स म्हणजे लेबर लोक, फॅक्टरीमध्ये काम करणारे. त्या वर्कर्स लोकांनी काय केलं, स्ट्राईक करणं चालू केलं फॅक्टरी ओनरच्या विरोधात. त्यांना वेज पाहिजे,
किंवा त्यांना वेज भेटली नव्हती, सॅलरी भेटली. तर वेज वेज साठी ते स्ट्राईक करत होते. आता पहिले तर हे पीसफुल होतं यांचं स्ट्राईक, पण नंतर ते व्हायलंट झालं. या वर्कर्सनी काय केलं, स्टोन किंवा ब्रिक्स फेकणं चालू केलं. ब्रिक्स. आणि कशावर फेकणं चालू केलं, ते एक प्रॉपर्टी होती इथं. तर या प्रॉपर्टीवर, या प्रॉपर्टीला डॅमेज होत होता actually. तर मग या प्रॉपर्टीचा जो ओनर होता ए, समजून घेऊया. ए हा काय करतो, गन काढतो आणि या वर्कर्सच्या हा मॉब मध्ये बंदूक चालवतो, शूट करतो बेसिकली. तर या वर्कर्स मधून एका जणाची मृत्यू होतो, एका पर्सनची डेथ होतो. बस. तर मग प्रश्न हा आहे की ज्याने बंदूक चालवली म्हणजे ए, ओनर ऑफ प्रॉपर्टी, याला प्रायव्हेट डिफेन्स आहे का? प्रायव्हेट डिफेन्सचा राईट होता का? आणि त्याचं हे काम ज्याने करून त्यांनी बंदूक चालवली, त्यामुळे एका पर्सनची डेथ कॉज झाली, ते बरोबर होतं का? तर मी तुम्हाला सांगितलं होतं नव्हतं. नो, करेक्ट. तर प्रायव्हेट डिफेन्सचा अधिकार इथे नव्हता त्याला. त्याला पनिशमेंट झाली 304 मध्ये. ठीक आहे. आता का बरं झाली, कारण की यांनी इथे, एक तर त्याला ऑप्शन होता की ते पब्लिक अथॉरिटी पाशी जाऊ शकत होता. दुसरी गोष्ट, मोर हार्म कॉज केला. त्या दोन्ही गोष्टीमध्ये फॉल करू शकतो ही केस. आपल्याजवळ सबसेक्शन 2 पण आहे, सेक्शन 37चा. मोर मोर हार्म तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचा जो हार्म आहे तो प्रपोर्शनेट असला पाहिजे, बॅलन्स मध्ये असला पाहिजे. बेसिकली तो हे सांगतो. वापस सेक्शन बघूयात आपण. मी सबसेक्शन 2 म्हणत होतो, हा वाला. इथे काय म्हटलं आहे ना, की राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स इन नो केस, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याची व्याप्ती होऊ शकत नाही, तो एक्सटेंड नाही करू शकत टू द इन्फ्लिक्टिंग ऑफ मोर हार्म दॅन नेसेसरी. ठीक आहे. तर यांचं म्हणणं आहे की बॅलन्स मध्ये ठेवा तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स. जर समजून घ्या, तुम्हाला फक्त एका पर्सननी, एनी फक्त एक स्लॅब गालावर, बीला एक स्लॅब केली, आणि बीनं काय केलं, मग गन काढली, बंदूक काढली, आणि एचा इथे डेथ झाली, एची डेथ झाली. तर हे बरोबर आहे का? नाही. कारण की हे जे गन त्यांनी यूज केली आणि डेथ कॉज केली, हे मोर हार्म दॅन नेसेसरी होतं. मोर हार्म दॅन नेसेसरी. तर याला तर ऑब्विस आहे, याला तर प्रायव्हेट डिफेन्स हे गलत होणार. प्रायव्हेट डिफेन्स नाही आहे हा एक प्रकारचा. त्याला तर पनिशमेंट होणारच. हा तर एक प्रकारचा मर्डर कॉज केला. ठीक आहे. इथे बी काय करू शकत होता ना, तो याला पकडू शकत होता किंवा इथून पळून जाऊ शकत होता. ऑप्शन्स होते बी कडे, पण त्यांनी गन घेतली आणि मर्डर कॉज केला. ठीक आहे. आता आपण एक्सप्लेनेशन बघितलं. एक्सप्लेनेशन रिपीट करू का, की काही डाऊट आहे विचारू शकता तुम्ही. ठीक आहे, clear आहे. डायनामाइट. डायनामाइटला क्लिअर आहे का? चला मी नवीन व्हाईट बोर्ड खोलतो.
तर आता बेसिकली आपण सेक्शन 37 मध्ये काय बघितलं, तर सेक्शन 37 चा इसेन्स काय होता. सेक्शन 37 सांगते की एक लिमिट आहे प्रायव्हेट डिफेन्सच्या राईटमध्ये. तर त्याने काय केला, इंडिकेट्स, सेक्शन 37 इंडिकेट्स द लिमिट, एक प्रकारची लिमिट सांगतो कशाची, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, राईट ऑफ प्रायव्हेट. तर हेच इसेन्स आहे सेक्शन 37. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तर ही जी घटना होती ना 1974ची होती. आता हे लक्ष देऊन ऐका तुम्ही, यामध्ये मी क्वेश्चन विचारतो तुम्हाला ऍट द एंड. तर केस लॉचं नाव तर मलाही नाही माहित आणि गरजेचं पण नाही आहे नाव लक्षात ठेवणं. तुम्ही फक्त स्टोरी ऐका. तर इथे नाही का काही ऑफिसर होते ऍक्च्युली पहिले तर. आता हे जे ऑफिसर आहे ना, हे बेसिकली दिल्लीचे होते. दिल्ली नगरपालिका म्हणजे दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन, दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर बेसिकली यांना ऑर्डर भेटते कमिशनरकडनं. कमिशनर म्हणा की सीओ म्हणा, कमिशनरकडनं एक ऑर्डर भेटते यांना की तुम्ही टॅक्स वसुली करा, टॅक्स वसुली करा किंवा तुम्ही सीज करा बफेलोला. काही बफेलो होते एजचे. हा जो व्यक्ती होता ना त्याने टॅक्स पेमेंट नाही केलं होतं बेसिकली, नो टॅक्स पेमेंट. तर तेव्हाच्या जमान्यात मिल्क टॅक्स लागत होतं. तर मी इथे लिहितो नो मिल्क टॅक्स, नो मिल्क टॅक्स पेड बाय ए. तर ए जवळ जे बफेलो होते, बफेलो, एक बफेलो होती वाटते. तर कमिशनरनं ऑर्डर दिला या ऑफिसरला की हे जे बफेलो आहे ना त्याला तुम्ही सीज करा, सीज करा. कारण की यांनी मिल्क टॅक्स दिला नव्हता एने. तर ते रिकवर करण्यासाठी तुम्ही बफेलोला सीज करा. तर कायद्यानुसार जर तुम्ही कायदा पाहाला त्या टाइमचा, तर हे एक्सपेक्टेड होतं की ऑफिसरनी नोटीस द्यावं लागत होती याला पहिले तर, नोटीस. तर इथे ऑफिसरनी नोटीस नाही दिली, नो नोटीस, आणि डायरेक्टच हे सीज करायला, ऑन द स्पॉट सीज करायला. तर आता प्रश्न असा आहे की एला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे का इथे, प्रायव्हेट डिफेन्स ऑफिस प्रॉपर्टी इथे एला आहे का. स्टोरी कळली का तुम्हाला इथपर्यंत, पहिले तर ते सांगा. सिंपल आहे. इथे कमिशनर होता, नो प्रायव्हेट डिफेन्स का, नो प्रायव्हेट डिफेन्स का, रिझन सांगा मला, प्रायव्हेट डिफेन्स पाहून नाही भेटायला पाहिजे. डबल दो दॅट डायरेक्शन मे नॉट बी स्ट्रिक्टली जस्टिफायबल बाय लॉ. ठीक आहे. जे परफेक्ट आन्सर पाहिजे होतं ना मला ते भेटत नाही. क्लॉज बी, क्लॉज, ठीक आहे. क्लॉज बी ची सिच्युएशन आहे अंडर द डायरेक्शन ऑफ कमिशनर म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की क्लॉज बी मध्ये यायला पाहिजे. पण माझं काय म्हणणं आहे ना, तिथं नोटीस नाही दिली ना यार. नोटीस नाही तर हे तर इलिगल झालं ऍक्च्युली. तर अशा सिच्युएशन मध्ये प्रायव्हेट डिफेन्स भेटायला पाहिजे ना की नाही भेटायला. ठीक आहे, ऍक्टिंग इन वुडफेट, ठीक आहे.
बघा एकदम एक्झॅक्ट आन्सर याचा काय होईल माहिती आहे का? की इवन दो यांनी यांनी फक्त नोटीस नाही पाठवली, पण जे सीज करणं आहे ना ते प्रॉपर होतं लॉ नुसार. आता लॉ मध्ये थोडीशी मिस्टेक झाली ना, तर त्यांनी काही जास्त होत नाही अफेक्ट. यांनी फक्त लॉची एक प्रोसिजर फॉलो नाही केली. बस एवढंच झालं. तर इथे कोर्टाने काय म्हटलं, कोर्टाचे मी शब्द तुम्हाला इथे लिहून देतो. चला. कोर्टाने हे शब्द वापरले होते की जे ऍक्ट आहे, ऍक्ट वॉज नॉट एंटायरली, पूर्णपणे, नॉट एंटायरली, पूर्णपणे कायद्याच्या बाहेर नव्हते. नॉट एंटायरली आउटसाइड ऑफ लॉ, आउटसाइड ऑफ लॉ. द ऑफिसर्स, द ऑफिसर्स, द ऑफिसर्स had merely, had merely, had merely erred, erred म्हणजे गलती केली इथे, erred in exercise of their power, in exercise of their power. तर जे चंदा मॅमनी सांगितलं ते बरोबर होतं की इथे नो प्रायव्हेट डिफेन्स भेटणार. ठीक आहे. आणि एक्सेप्शन मध्ये पण सांगितलं आहे ना की फक्त मर्डर आणि ग्रीवियस हर्ट, फक्त हे दोनच गोष्टी एक्सेप्शन आहे. दुसरी गोष्ट तर आहे, फक्त या दोनच गोष्टी काय एक्सेप्शन आहे. ठीक आहे. चला. आता इथे अजून एक गोष्ट लिहून घ्या की जर पब्लिक सर्वंट आहे एखादा आणि तो एकदमच इलिगल काम करतो, कायद्याच्या उलट काम करत आहे तो, तर त्यावेळेस प्रायव्हेट डिफेन्स भेटणार का? इफ द ऍक्ट, इफ द ऍक्ट ऑफ पब्लिक सर्वंट, मी PS लिहित आहोत शॉर्ट फॉर्म मध्ये, इज अल्ट्रा वायस. अल्ट्रा वायस म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, बियॉन्ड दी लॉ. अल्ट्रा वायस लॉच्या अगेन्स्ट आहे. इज अल्ट्रा वायस द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मे बी एक्झरसाइज. तर अशा वेळेस एक्झरसाइज तुम्ही करू शकता प्रायव्हेट डिफेन्स, मे बी एक्झरसाइज अगेन्स्ट हिम, मे बी एक्झरसाइज अगेन्स्ट. जर समजून घ्या एक पोलीस ऑफिसर आहे आणि पोलीस ऑफिसर एक 7 वर्षाच्या मुलाला, एक 7 इयर्स ओल्ड मुलगा आहे, त्याला तो मारत आहे खूप, आणि इथे एक स्ट्रेंजर पर्सन आहे, तो हे बघत आहे की खूप मारत आहे हा पोलीसवाला विदाऊट एनी रिझन, किंवा रिझन माहित नाही. तर इथे काय करू शकते हा जो पर्सन आहे, हा याला वाचवण्यासाठी तो याच्या विरोधात काही ऑफेन्स करू शकतो किंवा काही ऍक्ट करू शकतो. कारण की हे इलिगल आहे ना, एका 7 वर्षाच्या मुलाला मार, हे इलिगल आहे. तशा वेळेस हा जो व्यक्ती आहे हा प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकतो. ठीक आहे. आता अजून एक प्रश्न आहे, मला समजून घ्या की एक पोलीस ऑफिसर आहे आणि पोलीस ऑफिसर तुमच्या घरी येते, तुमच्या घरी येते पोलीस ऑफिसर, आणि तो काय करते, तो तुम्हाला सांगते की मला तुमच्या घराची सर्च करायची, सर्च, सर्च करायची. आणि हे जे पोलीस ऑफिसर आहे ना हा गुडफेथ मध्ये काम करते, गुडफेथ मध्ये काम करते एक तर, आणि त्याच्यामध्ये काही दुर्भावना नाहीये, नो इल इंटेंट, नो इल इंटेंट आणि नो मॅलिस, नो मॅलिस. तर ह्या 3 गोष्टी आहेत पोलीस ऑफिसरमध्ये. आणि तो काय म्हणते, मला इन्व्हेस्टिगेशन पर्पजसाठी तुम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे, सर्च करायचं आहे तुमच्या घराचं. तर तुम्ही काय कराल मला सांगा, या केसमध्ये तुम्ही काय करणार ऍज अ सिटीजन ऑफ इंडिया, तुम्ही काय करणार?
व्हेरी गुड. आस्क फॉर सर्च वॉरंट. ठीक आहे. पहिली गोष्ट आहे तर सर्च वॉरंट करेक्ट. आता मला सांगा, याच्यापाशी सर्च वॉरंट नाहीये आणि हा जबरदस्ती करता नाही, मला तर करायचीच आहे. सर्च वॉरंट मी आणू शकत नाही. सर्च वॉरंट मला इन्व्हेस्टिगेशन खूप लवकर कंप्लीट करायची. हा ना. आणि एवढ्या लवकर मी सर्च वॉरंट आणू शकत नाही. वेळ लागत. मला तर इन्व्हेस्टिगेशन लवकर करायची. मला तुम्ही करू द्या. आता हा पोलीस ऑफिसर जबरदस्ती करत. तर मला सांगा मग तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकता का पोलीस ऑफिसरच्या? नो. करेक्ट आहे, चंदा मॅमने करेक्ट सांगितलं. तर कारण की हे सगळे फॅक्टर्स तर आहे आपल्याजवळ, हे तो ऑब्विस आहे. पण इवन दो त्यांनी जबरदस्ती तुमची हाऊसच्या सर्च केली, इवन दो विदाऊट सर्च वॉरंट, तरी पण तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकता. आता तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स तर इथे यूज करू शकत नाही, पण तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स केव्हा यूज करू शकता? सगळ्यात पहिले प्रायव्हेट डिफेन्स तर यूज करू शकता तुम्ही, तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला अप्रिहेन्शन ऑफ मर्डर आणि ग्रीवियस हर्ट, ते तर गोष्ट बाजूला ठेवा. पण या केसमध्ये जर तुम्हाला डाऊट आहे की हा पोलीस ऑफिसरच नाही, हा पोलीस ऑफिसर नाही, तेव्हा तुम्ही प्रॉपर आयडेंटिफिकेशन मागताय. अरे बाबा, तुझ्यापाशी सर्च वॉरंट तर नाही आहे ना, तुम्हाला आयडी दाखव, तुझी पोलीस आयडी दाखव, ते पण दाखवत नाहीये. तर अशा वेळेस तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकता. ठीक आहे. आणि हे लिहून आहे आपल्याजवळ एक्सप्लेनेशन 1 आणि एक्सप्लेनेशन 2 मध्ये. एक्सप्लेनेशन 1 आणि एक्सप्लेनेशन 2 मध्ये, सेक्शन 37. खूप टाइम झालाय, फक्त 9 मिनिटं आहे आपल्याजवळ. तर नेक्स्ट टॉपिक घेणं तर मला पॉसिबल नाही दिसत आहे. तर म्हणून एक छोटासा इल्युस्ट्रेशन मी तुम्हाला इथे असाच विचारतो. समजून घ्या, कोर्टने काय केलं ना, कोर्टने एक इलिगल जजमेंट मध्ये किंवा इम्प्रॉपर जजमेंट, इनकरेक्ट जजमेंट म्हणावं लागेल मला इथे, इनकरेक्ट जजमेंट दिला, इनकरेक्ट ऑर्डर पास केलं. आणि त्या ऑर्डर कशाचं होतं? अटॅचमेंट. अटॅचमेंट, तुमच्या घराची अटॅचमेंट, तुमच्या घराची अटॅचमेंट. तर या अटॅचमेंटसाठी एक पोलीस ऑफिसर आहे, तो तुमच्या घरी येतो, तुमच्या घरी येतो आणि आणि अटॅचमेंटची प्रोसिजर करायला, अटॅचमेंटची प्रोसिजर करायला लागते. किंवा तिथे लॉक लावायची प्रोसिजर जे पण आहे, किंवा तुम्हाला काढून दुसऱ्याला परेशन द्यायचा आहे, तर तुम्हाला इथे तो किक आउट करून, थ्रो आउट करून दुसऱ्याला परेशन द्यायचा आहे. तर अशा केसमध्ये तुमच्याजवळ प्रायव्हेट डिफेन्स आहे का? नो. या केसमध्ये पण नो आहे. या केसमध्ये पण नो आहे. फक्त डाऊट हाच आहे ना की इनकरेक्ट ऑर्डर आहे, तर आपण समोर प्रोसिजर करू शकतो ना, कोर्टात जाऊन सांगू शकतो की नाही, हा तुम्ही इनकरेक्ट ऑर्डर पास केली. किंवा इथे रिकोर्स, रिकोर्स आहे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट तर हे रेस्ट्रिक्शन मध्ये येते सेक्शन 37. तर असे अनेक फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे आपण इथे प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकत नाही प्रायव्हेट. ठीक आहे. तर नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट क्लासमध्ये आपण, अच्छा काय म्हणताय, बीएससी घेणार का? तुम्ही तयार आहे का? नाही ना मॅम तुम्ही? उद्या तर पॉसिबल नाही आहे, पण परवापासून घेऊ शकतो.
सकाळी 7 ते. अजून कोणता टायमिंग सूट नाही होणार का तुम्हाला? नाही. बरं, वॅकेशन कधीपासून होईल आपल्याला? मे मधून होईल का एप्रिल मध्ये? कोर्टाची वॅकेशन. ओके. हा, कोर्ट पण राहते, कोर्ट तर राहतेच. कोर्ट तर अनअवॉइडेबल आहे. ठीक आहे. आपण चालू करूयात BSA पण. पण मी तुम्हाला एक दिवस आधी नोटिफाय करतो, तुम्हाला सांगतो. आणि सकाळी तर तुम्ही दोघंच राहणार, तर बाकीचे तर करणारच नाही, हे मी शुअर आहोत. कारण की संध्याकाळ एवढा चांगला टाइम आहे तर कुणी जॉईन नाही करत.